भारतीय बॅट्समन सेहवागने आपली 50 पूर्ण केली आणि अजून जोमाने खेळू लागला। सचिन देखील आपला सर्व अनुभव पणाला लावून ताबडतोब बॅटिंग करत होता। फक्त 17 ओव्हर्समध्ये भारताने तब्बल 140 धावांपर्यंत मजल मारली। भारत 140 धावांपर्यंत पोहोचला, परंतु पार्ट टाइम स्पिनर व नौखा असा फॅफ डुप्लेसिस याला फटका खेळताना सेहवाग हा बोल्ड आउट झाला आणि 73 धावांची खेळी करून सेहवाग आउट झाला। सेहवाग अतिशय उत्तम भक्कम अशी पायाभरणी करून पेव्हिलियनमध्ये परतला होता। सचिनने आता सर्व चार्ज आपल्याकडे घेतला आणि 4 आणि 6 मध्ये डील करायला सुरुवात केली। त्या दिवशी सचिन खरंच खूप जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्याची जी बॅटिंग होती ती अतिशय बघण्यासारखी होती। इतका बहारदार सचिनचा खेळ त्या दिवशी होत होता। सचिन जणू झिम्बाब्वे किंवा दुसऱ्या एखाद्या नॉन टेस्ट प्लेइंग नेशनच्या बॉलिंगला मारतोय की काय असे सर्वांना वाटत होते। इतकी क्लासिकल इनिंग सचिन त्या दिवशी खेळत होता। समोर कोण बॉलर आहे आणि काय परिस्थिती आहे या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला क्रिकेटचा देव का म्हणतात हे सर्व जगाला सचिन आपल्या आकर्षक व निर्भीड अशा खेळीने दाखवून देत होता। आणि 92 चेंडूंमध्ये सचिनने आपले शतक पूर्ण केले। सचिनचे हे शतक त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतले 99वे शतक ठरले आणि 100व्या शतकापासून सचिन फक्त आणि फक्त एक पाऊल आता मागे, गंभीर देखील मागे नव्हता व जोरदार फटके तो देखील मारत होता। बघता बघता भारत 250च्या पुढे गेला व त्यानंतर लगेचच तिसरा पॉवर प्ले आला। हा तिसरा पॉवर प्ले 2011 वर्ल्ड कप पर्यंत इंट्रोड्यूस केलेला होता ICC कडून। ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल कडून। या तिसऱ्या पॉवर प्लेमध्ये शेवटच्या 15 ओव्हर म्हणजे 35 ओव्हर्स नंतर बॅटिंग टीम कुठल्याही अशा 5 ओव्हर चूज करू शकते, ज्या 5 ओव्हरमध्ये बॉलिंग टीमला फक्त 2 किंवा 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची परवानगी होती। आणि हे सर्व होतं ते म्हणजे बॅटिंग टीमचा रन रेट वाढावा यासाठी। 35 ओव्हर झाल्यानंतर परंतु हा तिसऱ्या पॉवर प्लेचा निर्णय भारतीय टीमला काही पचला नाही। तो संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये कुठल्याच मॅचमध्ये भारताला पचला नाही। तो या मॅचमध्ये देखील तसेच झाले आणि 39.3 ओव्हरमध्ये 267 धावांवर एक आऊट अशी जबरदस्त भारताची पायाभरणी असताना भारत 380 किंवा 400 गाठणार असे चित्र दिसत असताना